नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मोगऱ्याचे 2 रोपांची लागवड। हे बघा मित्रांनो, ही आहे आपले मोगऱ्याचे 2 रोप आणलेले। हे रोप चांगल्या स्थितीत आहे। याला छोटे फुलं पण लागलेले होते, कळ्या पण लागलेल्या आहे आणि हे कलम आहे। म्हणजे कलम असल्यामुळे हे लवकरात लवकर होतं। आपण हे नर्सरीतून आज खरेदी केलेली आहे आणि आपण आता ही आपल्या बगीच्यामध्ये लागवड करणार आहे आणि बगीचाचं स्वरूप पण बघू आणि आपण बगीच्यामध्ये काय काय बदल केलेला आहे, काय काय चेंज केला आहे आपण ते पण बघू। हे बघा मित्रांनो, हे 2 रोप आपण इथे गड्डे केलेले आहे आणि गड्ड्यात फक्त ठेवलेले आहे। म्हणजे आपण कॅमेरा पकडण्यासाठी आपल्याकडे स्टँड नाही किंवा कॅमेरामॅन नसल्यामुळे आपण हे फक्त दाखवले। आपण नंतर तिची लागवड करून घेऊ। आता बघा, हे मोगरा आहेत। हे मोगऱ्याला दोघं जवळजवळ लावलेले, म्हणजे मोगऱ्याचे एक झुडूप तयार होईल ते एकत्र। आणि त्याच्या बाजूला हे मधुकामिनीचं रोप आहे। हे सुद्धा सुगंधी फुलं देतं। याला पांढरे फुलं येतात, छोटे छोटे फुलं येतात, सुगंध चांगला असतो। हे बघा, इकडे सुद्धा मधुकामिनी बघा। हा हे मधुकामिनी मोठं झालेलं आहे आणि ते मधुकामिनी थोडं छोटं आहे, कारण की त्याला खत वगैरे आपण काहीच दिलेलं नाही आहे। फक्त ड्रीपवर लागवड केलेली आहे। बघा, इथं ड्रीपसुद्धा टाकलेली आहे, पण ड्रीप नवी टाकलेली आहे आणि इथे स्प्रिंकलरसुद्धा आहे। म्हणजे आपण ड्रीपनं पण पाणी देतो आणि स्प्रिंकलरनं पण पाणी देतो, म्हणजे दोघी पद्धती आहे यात। आता आपण आपल्या बगीचात काय खास आहे, आता बघा आपण थोडंसं दुरून बघू। आता ही आपण इथे खिडकीच्या जवळ ठेवलेलं आहे आपण खिडकी। आता ही खिडकीच्या बाजूला आहे, हे गार्डन आहे। हे फक्त जागा किती आहे, 15 फूट बाय 15 फूट। बऱ्याच लोकांचं रडगाणं असतं की माझ्याकडे जागा नाही तर मी गार्डन केलं असतं। अरे बाबा हो, 15 फूट बाय 15 फूट जागा खूप मोठी असते, किंवा 20 फूट बाय 20 फूट, किंवा आपल्या बाजूला जितकीही जागा असली त्या जागेत आपण ही असं लागवड करू शकतात। शेतात सुद्धा लागवड करू शकता, घराच्या बाजूला लागवड करू शकता, ऑफिसच्या बाजूला लागवड करू शकता। फक्त एक करायचं, ऑफिसच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला जर लागवड केली तर आपण खिडकीला हे बघा ही जाळी लावलेली, तशी जाळी लावून घ्यायची। म्हणजे कसं साप विंचू वगैरे यात चढून आपल्या घरात येणार नाही, कारण की गार्डन आहे तर साप विंचू राहणारच आहेत। आणि निसर्गाच्या सान्निध्यात सर्व प्रकारचे कीड जीव जंतू पशु पक्षी सगळे येतात। आता हे आपण इथे छोटं मिनी गार्डन बनवलेलं आहे। हे बघा, खिडकीच्या बाजूला तुम्हाला कुंड्या दिसतील। 5 कुंड्यांमध्ये 5 पिंपळ ठेवलेले आहे, कारण की पिंपळ हा ऑक्सिजन देतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन सोडतो, तर याचा जो ऑक्सिजन आहे, आता ही जी खिडकी आहे पश्चिमेला आहे, पश्चिमेकडून हवा येते। संध्याकाळच्या टायमाला हवा ऊन वगैरे येतं, ते पश्चिमेकडून येतं आणि हे जे हवा आहे आपल्या घरात येईल तर ही फिल्टर येईल, कारण की हे जे फिल्टर बसवले तर 5 पिंपळचे रोपं आहे। आता ह्या कुंडीमध्ये आपण हे रोपं आता मागच्या वर्षाचे लागवड केलेले, म्हणजे 1 वर्षाचे रोपं आहेत आणि हे 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष आपण याच्यात कुंडीमध्ये वाढवू शकतात। परंतु जर समजा कोणी जर हे रोपं घ्यायला आलं की मला रोप पाहिजे, तर आपण काय करू, या कुंडीतलं रोप काढू आणि दुसऱ्याला देऊ। आपण एक केलेलं आहे, याच्यात थोडासा बदल केला आहे की याची जी पिशवी आहे, हिची जी ग्रो बॅग असते, काळ्या कलरची पिशवी असते, ते पिशवी जशीच्या तशी ठेवली, कारण की याला आपण जास्त वाढवणार नाही। याला आपण जशी आहे तशी, म्हणजे याची वाढ कमी व्हायला पाहिजे। आणि कुंडी भरणंसुद्धा आपण इतर आजपर्यंत कोणी भरलेलं नाही तशा पद्धतीने भरणं केलेलं आहे। याच्यामुळे याच्या मुळ्याचे जे जमिनीत जातच नाही। याला काय केलं आहे, जमिनीवर आपण फरशीचे तुकडे ठेवलेले आहे, जसे टाईलचे किंवा कोटा किंवा कडप्पा वगैरे असे जे जुने तुकडे असतात ते तुकडे ठेवलेले आहे। प्लास्टिकचा कागदसुद्धा ठेवू शकतात, त्याच्यातूनसुद्धा मुळे आत जाणार नाही। फक्त आपण या कुंडीत थोडासा बदल केलेला आहे। हा बदल असा आहे, कारण कुंडीच्या जमिनीला तळव्याला होल पाडतात, तसा होल पाडायचा नाही। याचा जो होल आहे साईडला पडलेला आहे आणि हा साईडला पडलेला होल आहे तर आपला अंगठ्याच्या आकाराचा होल आहे। म्हणजे कुंडीच्या साईडला जमिनीच्या तळव्यालाच आहे, ते लेवलला आहे, जमीन लेवलला, म्हणजे पाण्याच्या निचरा त्याच्यातून निघून जाते आणि मुळ्या जो आहे तर बाहेर निघतात। बाहेर निघाल्यानंतर त्या मुळ्यांना हवा लागली किंवा उजेड लागल्यानंतर त्या मुळ्या आतल्या आत थांबतात, म्हणजे सुकतात, बाहेर निघत नाही। हवा लागल्यानंतर मुळी मरते तिथे, म्हणजे वाढत नाही तिथे, म्हणजे कुंडी मधल्यामध्ये वाढणार आहे आणि बाहेर निघणार नाही, कारण की ही जी कुंडी प्लास्टिकची थैलीसुद्धा फाडून बाहेर निघत नाही, इतक्या नाजूक असतात। म्हणून या कुंडीमध्ये आपण त्या बाहेर निघणार, त्याच्यासाठी काळजी घेतलेली आहे। त्या साईडला होल ठेवलेलं आहे। आणि हे जे पिंपळ आहेत, हे पिंपळ आणलेले कुठून आहे, रोपं आणलेले आपण हे स्वतः रोपं तयार केलेले आहे। वेगवेगळ्या घरांमध्ये भिंतींवर
गटारीच्या कोपऱ्यांवर ओट्याच्या खाली असे उगलेले दिसतात आणि तिथून आपण हे पिंपळ अलगद काढून आपण त्याची जी प्रोसेस कसे काढायचे काय काढायचे आपण एक व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहेत. तर हे ते रोपं आणून आपण पिशव्यांमध्ये लागवड केली आणि त्या पिशव्यात जसे तर तशी इथे ठेवलं. आपल्याकडे आता जवळजवळ 50 पिशव्या आहेत. आपण 100 पिशव्यांमध्ये पिंपळ लावलेले होते. त्यातले काही पिंपळ घेऊन गेलेत लोक. अशा पद्धती आपण छोटा गार्डन बनवलेला आहे. या गार्डनमध्ये बघा हे 2 रांगा इथं वांगे लावलेले आहेत. वांगे म्हणजे आपला भाजीपाला होण्यासाठी आपण वांगेसुद्धा इथून घेऊ शकता. हे बघा कढीपत्त्याचं रोप पण आहे आणि हे गुलाब आहे बघा. हे गुलाब स्प्रिंकलरच्या बाजूला गुलाब आहे, तिथे पण गुलाब आहे. म्हणजे आपण 2-2, 4-4 फुलझाडं लागवड करू शकता. याचा उद्देश एकच आहे, पुढे भविष्यात हे जे वांगे निघाल्यानंतर आपण इथे फुलझाडंसुद्धा लावू. त्यात गुलाब, झेंडू वगैरे किंवा वेगवेगळे फुलझाडं, आपण सर्व प्रकारचे फुलझाडं इथे जसे हे लागेल दाट लागवड केली तरी चालेल. फक्त याच्यात आपण काय केलेलं आहे, ह्याच्या नळ्या दिसत आहेत त्या पद्धतीने आपण बेड तयार केलेले आहे. बेडवर लागवड केलेली आहे यांची. म्हणजे कसं पाणी कितीही झालं बघा तिथे पाणी साचलेलं दिसतंय, त्याच्यामुळे आपण मुळ्या खराब होत नाही. आणि अशा पद्धतीने करायचं की बेडवर लागवड केली तर गार्डन खराब होते. आता बघा स्प्रिंकलरनं पाणी चालू आहे. आता आपण ही जी लागवड केलेली आहे बघा, आपण फक्त ठेवलेलं आहे याच्यात, आपण त्याची लागवड करून देऊ. हे मोगऱ्याचे 2 झाडं आपण आज नवीन आणलेले होते. नवीन झाडं असल्यामुळे आपण त्याची लागवड करणार आहे. हे मधुकामिनीचे रोपं पण आधी लावलेले होते म्हणून ते चांगले झाले. आता हे एक झुडूप तयार होईल म्हणजे बघा. आणि इकडच्या बाजूतून म्हणजे पश्चिमकडून जे मोगरा आणि मधुकामिनीची जे सुगंध आहे किंवा गुलाबाचे जे सुगंध आहे किंवा झेंडू वगैरे लागवड केलेली नाही आपण करणार आहे. हे हा जो फुलांचा जो सुगंध आहे त्या खिडकीत जाणार आहे. आणि परत तिथे आपण 5 पिंपळचे झाडं ठेवलेले कुंड्यांमध्ये, त्याच्यातून ऑक्सिजन निघणार आहे. कारण की हे जे ऑक्सिजन किंवा सुगंध आपल्या जर घरात येईल तर आपल्या घरात आरोग्य येणार आहे, धन्वंतरी येईल, आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला कृत्रिम अगरबत्ती लावण्याची, धूर लावण्याची गरज पडणार नाही. घरात सुगंध दरवळेल. अशा प्रकारे आपणसुद्धा आपल्या घराजवळ, ऑफिसजवळ छोटं गार्डन करायला पाहिजे आणि त्याच्याद्वारे आपलं परिसर सुगंध. प्रत्येकाच्या घराजवळ जर असे छोटे छोटे गार्डन असले, आपण हेच गार्डन आपण टेरेसवर सुद्धा करू शकतात. त्यातसुद्धा आपण 2-2, 5-5 झाडं लागवड करू शकतात. जसे पिंपळ लावलेले आपण 5, तसे 5 वडाचे रोपंसुद्धा 5 कुंड्यांमध्ये लागवड करायचे. कारण की 5 कुंड्यांमध्ये जर वड असले, वटवृक्ष असलं तर पंचवटी तयार होईल आणि त्या पंचवटीची जी पूजा आहे तर तीसुद्धा चांगली होईल. 5 वडांचे जे झाडं आहे, रोपं आहे, तर एका ठिकाणी ठेवायचे, 5 ठिकाणी, 4 आजूबाजूला आणि 1 सेंटरला ठेवायचं. असा पंचवटीसुद्धा आपण करू शकतात. ते पंचवटीसुद्धा आपण इथे करू. ते सुद्धा आपण त्याचासुद्धा आपण नवीन एक व्हिडिओ बनवणार आहेत, पंचवटी कशी करायची. आणि जर कोणी इच्छुक असलं 5 रोपं नेणारे तर त्यालासुद्धा आपण मंदिरासाठी पंचवटीसाठी रोपं देऊ. आपली छोटी एक नर्सरी बनवलेली आहे, त्यात आपण 100, 200, 500, 1000 रोपं ठेवू शकतात. अशी एक आपण नर्सरी बनवलेली आहे. ती पण मिनी नर्सरी आहे. आणि हे सर्व रोपं फुकट देतो, फ्रीमध्ये देतो. का? कारण की त्याला आपण खर्च खूप कमी केलेला आहे. फक्त आपल्याकडे पिशवीचा खर्च आणि मातीचा खर्च, मातीसुद्धा आपण बाहेरून आणतो तर मातीचा खर्च. तर अशा पद्धतीने आपण सेवाभाव चॅनलमध्ये हे नर्सरीचं आपण कार्य चालू ठेवलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी वृक्ष लागवड करायला पाहिजे आणि त्याचं संगोपन करायला पाहिजे. हे जे आपण रोपवाटिका केलेली तरी त्याला आपण कंपाऊंड करायला पाहिजे. आपण इथे कंपाऊंड असल्यामुळे आपल्याला कंपाऊंड करण्याची गरज पडलेली नाही. कारण की जनावरांपासून त्या छोट्या झाडांचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला त्याला आपण जाळीचं म्हणजे कंपाऊंड वगैरे करू शकतात. अशा पद्धतीने आपण सुद्धा करा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट करा. आणि आपणसुद्धा असे झाडं लावतात का? आता बरेच लोक म्हणतात की झाडं लोक लावत नाही, फक्त जाहिराती करतात, लोक लावत नाही, जाहिराती करतात. पण प्रत्येक शहरात कुंड्या बघा, समजा कुंडी विक्री बघा किंवा रोप नर्सरीमध्ये जा, नर्सरीवाल्यांना बघा, तिथेसुद्धा गर्दी असते, रोज गर्दी असते. मग रोपं कुठे जातात? ते लागवड करण्यासाठी जातात. प्रत्येक आपापल्या परीनं रोपांची लागवड करतं, झाडांची लागवड करतं. आता जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक शहरांमध्ये जर कुंड्या आहेत तर रोजच्या ट्रक कुंड्या उतरतात किंवा बाहेरून येतात. तर ह्या कुंड्या जातात कुठे? मातीच्या कुंड्या असतात, सिमेंटच्या कुंड्या असतात आणि प्लास्टिकच्यासुद्धा कुंड्या असतात.
तर हजारो कुंड्या विकल्या जातात, म्हणजे हजारो लागवड, हजारोच्या संख्येने प्रत्येक शहरांमध्ये लागवड होते. हे रोपं तयार झाले. पण रोपांमध्ये फक्त फुलझाडं न लागवड करता फळझाडंसुद्धा लागवड करा, दीर्घायुषी रोपंसुद्धा लागवड करा. कारण की हे जे दीर्घायुषी रोपं आहेत, जसं वड, पिंपळ, उंबर, चिंच, नीम, आंबा, हे जेही रोपं आहेत समजा, तर हे रोपं आपण लागवड करायचं, त्याचं संगोपन करायचं. मोठं झाल्यानंतर कोणालाही लागवड करण्यासाठी फ्रीमध्ये द्या, किंवा योग्य मोबदल्यात जर कोणी घेत असलं तर त्यालासुद्धा देऊ शकतात. फ्रीमध्ये दिल्यावर किंमत नसते, म्हणून आपण आपल्या नातेवाईकांकडून घेतानासुद्धा कमीत कमी त्याला लागलेला खर्च आहे तोसुद्धा दिला तरी, म्हणजे तो नवीन करताना, लागवड करताना जास्तीत जास्त वृक्षारोपणाचं कार्य करणार आहे. तर महागाईच्या जमान्यात फुकटची आशा करू नका. आपणसुद्धा झाडं विकत घ्या. आपल्याजवळ सार्वजनिक नर्सरी असते, तिथे कमी किमतीत ते रोपं आणल्यानंतर तुम्ही फ्री वाटा किंवा स्वतः लागवड करा. अशा पद्धतीने प्रत्येक शाळेनंसुद्धा किंवा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनीसुद्धा किंवा आपल्या परिवारांनीसुद्धा, आपल्या घरात किंवा कॉलनीतील लोकांनीसुद्धा जास्तीत जास्त झाडं लागवड करा. आणि सेवाभाव कार्यात सहभाग घेण्यासाठी आपणसुद्धा सेवा करू शकतात. धन्यवाद.